त्यावेळेला असं लक्षात आलं माझ्या की मी आणि शिव दोघंच राहणार आहोत इथे. आणि आता काही मोमेंट्समध्ये मी तो दरवाजा ओलांडून बाहेर जाणार आहे. आणि मग एक ते बिग बॉसचं भाषण असतं बाहेर पडताना, खूप इमोशनल करतात ते तुम्हाला. तर माझ्या मनात फक्त एवढं एकच सतत चालू होतं की मला हे सगळं परत कधीच दिसणार नाहीये, कारण ते घर डिमॉलिश होतं. मी गेल्यानंतर ते घर राहत नाही. नंतरच्या सीझन्सला जरी तुम्ही आतमध्ये गेलात, भेटायला गेलात लोकांना, चक्कर मारायला गेलात, तरी तुमचं घर कधीच तुम्हाला परत मिळत. तिकडे शाहरुख खान शिकलाय, त्यामुळे मी त्याची एंट्रन्स दिली होती, कारण फॅन आहे शाहरुख खानची. सो आडवाला नंतर असं लक्षात आलं की खरं तर शाहरुख खान ड्रॉप आउट आहे, त्यांनी शिक्षण सोडून दिलंय, त्यामुळे मीही सोडून दिलं. सीतारामम सुद्धा सेम प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे, ज्यांनी कल्की प्रोड्यूस केलेला आहे. 600 कोटीची फिल्म आहे कल्की, आणि सीतारामम सुद्धा तशी खूप मोठ्या बजेटची फिल्म होती. पण त्या प्रोडक्शन हाऊसचे मालक जे आहेत मिस्टर दत्त, ते स्वतः तिथे दुलकरच्या डबिंगला हजर होते. ते स्वतः जातीने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत होते. ते स्वतः जातीने, मी एकटी मुलगी मुंबईवरनं फ्लाईट पकडून त्यांच्या कामासाठी चेन्नईला आलेली आहे म्हणून जातीने मला काय हवं नको ते विचारत होते. कुंकूच्या सेटवर एक दिवस सीन आला नव्हता आणि मी पटकन म्हटलं की आपण काहीतरी पटकन इम्प्रोव्हाइज करूयात, आणि 2-4 वाक्य खरडली पेपरवरती आणि मी म्हटलं की करूयात का हा सीन, असं झालं. आणि त्यानंतर मला त्यावेळेला प्रवीण तरडे कुंकू नावाची सिरियल आणि त्याचे संवाद लिहायचे, आणि मला फोन आला प्रवीण तरडेचा की काय म्हणजे आमच्या पोटावर पाय की काय वगैरे. कल्की या सिनेमातली फक्त शेवटची एक अत्यंत फेमस तेलुगू कविता आहे, जी मी खरं तर स्पॉइलर नाही द्यायला पाहिजे, पण त्या सिनेमामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध तेलुगू कविता वापरली गेली आहे, आणि ती कविता हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून हवी होती. आणि त्यावेळेला कमल हसन यांच्या तोंडी ती कविता आहे, आणि ते माईकवर उभे होते डबिंग स्टुडिओमध्ये. ह्या क्रायसिस पॉइंटला मला फोन आला होता. नमस्कार, मी रसिका शिंदे. अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकार या आपल्या आवडत्या सेगमेंटमध्ये मी आज अशी एक अभिनेत्री, लेखिका आणि गीतकार म्हणू शकतो आपण, अशा नेहा शितोळे सोबत गप्पा मारणार आहे. नेहा, खूप खूप स्वागत तुझं. आणि पहिली गोष्ट थँक्यू सो मच की एवढ्या पावसात तू खरं तर आलीस, सो त्याच्यासाठी तुझे विशेष आभार. आता मुंबईत राहून पावसाशी वैर घेणं काही शक्य नाही, त्याशिवाय काही गत्यंतरच नाहीये. मला खूप मजा आली की तू मला बोलवलंस, आणि मुख्यत्वे लिखाणासाठी बोलायला. एक्झॅक्टली. सो अनफिल्टर्ड गप्पांना सुरुवात करूयात. तर पहिला तुझा टप्पा आपण अभिनयापासून सुरुवात करूयात की अभिनय हेच क्षेत्र का, आणि हेच आधीपासून ठरलं होतं की काही वेगळे प्लॅन्स होते आणि मग या क्षेत्रात ऍक्सिडेंट ऑर समथिंग असं काही? नाही, मी खरं तर सांगू का, माझ्या घरात तसं लहानपणापासून सिनेमा आला की शुक्रवारी जाऊन बघायचा असं एक वातावरण होतं. वाव. आणि म्हणजे घरात पण नाटक होतं, सिनेमा होता, आणि काम करत होते. म्हणजे अगदी माझे पणजोबा पाटस नावाच्या एका छोट्या गावातून पुण्यात आले, आणि त्यावेळेला त्यांना पण काम करायचं होतं सिनेमात, कारण तेव्हा सुरुवात होती, प्रभात स्टुडिओ आला होता, आणि त्यावेळेला ते काम करत होते. तर त्यानंतर ते तिथे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून, साधारण तेव्हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ही टर्म नव्हती, पण साधारण त्या हुद्द्याचं काम ते प्रभात स्टुडिओज मध्ये करत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ते रक्तातच होतं. आणि मग लहानपणापासून असं वाटायचं की अरे आपण हे नाही करणार तर काय करणार. ऑप्शन्स बरेच होते. माझ्या आईला असं वाटत होतं की मी UPSC करावं, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जावं, आणि त्याची तयारी म्हणून तिने, मी शाळेत असल्यापासून मला जॅपनीज भाषा शिकवायला सुरुवात केली होती. सो 4 वर्ष मी जॅपनीज शिकले. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना 2 वर्ष जर्मनी भाषा होती माझी. आणि शाळेत असल्यापासून, माझी शाळा पुण्याची ज्ञानप्रबोधिनी नावाची शाळा आहे, जिकडे आम्हाला 5वी पासून संस्कृत होतं. ओके. सो 5वी पासून 10वी पर्यंत, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत. सो मराठी 11 वर्ष संस्कृत, म्हणजे मराठी, संस्कृत, जॅपनीज आणि जर्मन. ओके, 4 भाषा या तेव्हाच लहानपणीच. आणि नाव यू कॅन इमॅजिन की माझ्या डोक्यामध्ये 12वीची परीक्षा देत असताना प्रचंड खिचडी झाली सगळ्या. काय लिहिलेलं?
म्हणजे मी जर्मनची ट्रान्सलेशन जी इंग्लिशमध्ये करायची होती ती मराठीत लिहायला लागले होते, जॅपनीजची ट्रान्सलेशन संस्कृतमध्ये व्हायला लागली होती, असं काहीही व्हायला लागलं होतं. बापरे. मग मी त्यानंतर जर्मन थांबवलं, जॅपनीज अजून 1 वर्ष कंटिन्यू केलं. पण ग्रॅज्युएशन नंतर असं झालं की कुठेतरी मला माहिती होतं की मला याच क्षेत्रात काम करायचंय. मग मी आईला थोडंसं कन्व्हिन्स केलं की आई 18 तास अभ्यास नाही शक्य मला एका जागी बसून, किंवा माझ्याच्याने नाही होणार हे. मग आता गमतीने कधी कधी आई म्हणते सुद्धा की 18 तास अभ्यास नाही शक्य आहे, पण 20 तास शूटिंग शक्य आहे तुला. आवडतं काम आहे आणि पॅशन आहे, त्यामुळे ते मला असं वाटतं की खूप मनापासून केलं जातं. आणि त्यानंतर असं झालं की मी मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घेतली. कोणतं कॉलेज? टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची एक डिप्लोमा कोर्स होता, त्याच्यासाठी मी ऍडमिशन घेतली. मी त्यावर्षी एंट्रन्सेस खूप दिल्या होत्या. मी झेवियर्सला सिलेक्ट झाले होते. मी IMCC नावाची दिल्लीची इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, IIMC, तिकडे शाहरुख खान शिकलाय, त्यामुळे मी त्याची एंट्रन्स दिली होती, कारण फॅन आहे शाहरुख खानची. सो अडवाला नंतर असं लक्षात आलं की खरं तर शाहरुख खान ड्रॉपआउट आहे, त्यांनी शिक्षण सोडून दिलंय, त्यामुळे मीही सोडून दिलं. खरं तर सिरियसली जोक सपाट, पण मास कम्युनिकेशन मध्ये मला असं वाटायला लागलं की मला तंत्र शिकणं गरजेचं आहे, पण तरीही नाटक जास्ती जवळचं वाटत होतं त्यावेळेला. सिनेमा या माध्यमापेक्षा किंवा टेलिव्हिजन या माध्यमापेक्षा नाटक जास्ती जवळचं वाटत होतं. मला असं वाटत होतं की नाटकामुळे जो पाया भक्कम होतो एखाद्या कलाकाराचा, मग तो कलाकार असेल, तंत्रज्ञ असेल, दिग्दर्शक असेल, वेशभूषा करणारा माणूस असेल, रंगभूषा करणारा माणूस असेल, कारण तिथे रिटेक्स नाही आहेत. सो जे काही होणार ते त्या प्रयोगात तिथे होणार, प्रयोग चांगला होणार, फसणार, त्यामुळे यश अपयश सगळ्याचीच कसोटी तुम्हाला लगेच तिथे अनुभवायला मिळते. त्यामुळे नाटक माझ्यासाठी खूप महत्वाचा टप्पा होतो ह्या सगळ्यामध्ये. मी पुण्यातल्या 2 प्रायोगिक संस्था आहेत, आसक्त आणि समन्वय, त्या दोन्ही संस्थांबरोबर जवळजवळ 5-6 वर्ष काम केलं. आणि 5-6 वर्ष काम केलं म्हणजे अक्षरशः मास्किंगला खिळे ठोकण्यापासनं ते काम करणाऱ्या अभिनेत्यांचे जेव्हा विंगेट चेंजेस असतात ते करण्यापासनं ते प्रोडक्शन डिझाईन, कॉस्ट्युम डिझाईन, या सगळ्यामध्ये जेवढं मला काम करता येईल आणि जेवढं शिकता येईल तेवढं मी करत राहिले. लोकांच्या आजूबाजूला, चांगल्या अभिनेत्यांच्या आजूबाजूला राहून त्यांची प्रोसेस बघत राहिले, चांगल्या दिग्दर्शकांच्या आजूबाजूला राहून त्यांच्याबरोबर काम करत राहिले. मग त्याच्यामध्ये संदेश कुलकर्णी सारखा दिग्दर्शक असेल, मोहित टाकळकर सारखा दिग्दर्शक असेल, त्यानंतर अभिनेते किंवा मित्रमैत्रिणीच म्हणू आपण, त्यावेळेला आम्ही काम करत होतो तेव्हा माझा नवरा नचिकेत पूर्णपात्रे, राधिका आपटे, ओंकार गोवर्धन, सारंग साठे, हे सगळेजण आम्ही एका नाटकाच्या ग्रुपमध्ये काम करत करत पुढे आलेलो आहोत. आणि आता सगळेजण आपापल्या क्षेत्रात दिग्गज झालेली माणसं आहेत. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करत त्यांची प्रोसेस समजून घेत पुढे जाणं चालू होतं. आणि अशात एक नाटक ऑनस्टेज करायची संधी मिळाली. ते नाटक बघायला राकेश सारंग नावाचे मुंबईतले जे मोठे निर्माते आहेत ते आले होते. ते त्या स्पर्धेचे जज होते. कोणतं नाटक? एक अंतर नावाचं नाटक होतं. स्वाभिमान करंडक नावाची स्पर्धा होती. त्याचा एकच प्रयोग झाला तेवढाच. कारण त्यानंतर राकेश सारंगांनी फोन केला 3ऱ्या दिवशी आणि ते म्हणाले की या मुंबईला आपण काम करूयात. तुझे काय रोल होता त्यात? त्या नाटकामध्ये ते नाटक घटस्फोट या आणि नात्यांविषयी बोलणारं नाटक होतं. आणि त्यामध्ये मी अशी एक मुलगी होते की जिला नातेसंबंध आणि इतर सगळ्या गोष्टींविषयी आता काहीच वाटेनासं झालंय. आणि त्यामुळे तिला लग्न नाही करायचंय, अत्यंत इंडिपेंडेंट. नाही, खरं तर मी जशी होते त्या काळात तशाच पद्धतीचं ते कॅरेक्टर होतं आणि कदाचित त्यामुळे मी ते नीट साकारू शकले. खरं वाटलं तितकं आणि तितकं प्रॉमिसिंग वाटलं. त्यामुळे म्हटलं की ओके, आपल्याला आपण अशा पद्धतीचं काम करतोय तर चांगलं आहे, म्हणजे ते आवडतंय लोकांना. आणि त्यानंतर ज्या मालिकेसाठी ऍक्च्युली मला राकेश सरांनी बोलवलं, 2 मालिकांचा चॉईस होता माझ्यासमोर. 4 चौघी नावाची मालिका त्यावेळेला चालू होती, ज्याच्यामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला रिप्लेस करायचं होतं. आणि गोजीरवाण्या घरात नावाची मालिका होती, ज्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस होणार होतं आणि जी वॅम्प होती, जी खलनायिका होती आणि जी गावाकडनं आलेली होती, जी अजिबातच माझ्यासारखी नव्हती. आणि म्हणजे भाषेपासनं, कपड्यांपासनं ते
मुळात मला असं वाटतं की मानसिकता ती सुद्धा वेगळीच होती त्या पात्राची. आणि मला त्यांनी चॉईस दिला की ह्या दोन्हीपैकी तुला काय करायला आवडेल. तर त्यावेळेला मला असं वाटलं की एखाद्या अभिनेत्रीनी जिथे काम करून ठेवलंय आणि तिचा एक ठसा उमटवलेला आहे, तर त्या पात्रासारखं वागणं किंवा तिच्या सारखं काम करणं ह्याच्यापेक्षा मग मी नवीन पात्र करून कदाचित माझ्यासारखं काम कुणाला तरी करावं असं वाटेल का, असा एक विचार झाला. आणि मी जसं म्हणलं तसं माझ्यापेक्षा खूप वेगळी मुलगी होती ती, माझ्यापेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर होतं. आपण युजली घरात असताना कटकारस्थानं रचत नाही. मला मला ह्याकडे यायचे पण आधी ही स्टोरी इंटरेस्टिंग तर त्यामुळे मी म्हणलं की हे जास्ती मला असं वाटलं की चॅलेंजिंग आहे, सो म्हणून मी ते खलनायिकेचं पात्र निवडलं. पण मग 4 चौघीमध्ये कोणाला रिप्लेस करायचं म्हणून मला नाही आठवत आहे ती. नाही, मला पण त्यावेळेला जुनी मालिका आहे, मला पण त्यावेळेला नाव नव्हतं कळलं, पण मला असं कळलं होतं की मुख्य भूमिका त्याच्यामध्ये. कारण तू म्हणालीस बरोबर की त्या प्रमुख अभिनेत्रीचे एक तो ऑडियन्सचा पण एक्सेप्टन्स असतो आणि मग तो बदलला की ते टीआरपी वगैरे तर वेगळंच आहे, पण ते एक आपल्याला होतं की आपण स्वतः कन्व्हिन्सिंग किंवा तेवढी प्रॉमिसिंग मे बी ऍक्टिंग बाहेर नाहीये. तर माझा मुद्दा तो नव्हता की मी ते कन्व्हिन्सिंगली पात्र करू शकणार नाही. मला असं वाटत होतं की माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून चॅलेंजिंग ती गोष्ट असेल जी मी नाहीये खरं तर. बरोबर. जशी मी आहे तसं एखादं पात्र करणं खूप सोपं असतं, जे नाटकाच्या बाबतीत झालं. कारण जशी मी आहे मला तसंच वागायचं. बरोबर. पण एखादं पात्र जर असं असेल की ज्याच्यामध्ये मला एका एंटायरली वेगळ्या व्यक्तीच्या स्किन मध्ये शिरायचं आणि एका एक वेगळी व्यक्ती म्हणून लोकांसमोर यायचंय, तर ते जास्ती चॅलेंजिंग आहे. सो मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी मी ते पात्र निवडलं. सो खलनायक आपण म्हणतो, जेव्हा खलनायिका तू प्ले केलीस किंवा ह्याच्यानंतर 1-2 भूमिका तू केल्यास, तर काय असतं? म्हणजे तू म्हणाल की आपण घरामध्ये तसं काही करत नाही, कारस्थान वगैरे, तर कुठून येतं, कुठून त्याबद्दल तुमचा अभ्यास होतो कलाकार म्हणून, त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. की पर्सनली मला विचारशील तर मला असं वाटतं की प्रत्येक माणूस जे काही वागतो ना, म्हणजे माणूस म्हणून आपण जे काही वागतो त्याचं आपलं आपलं एक लॉजिक ठरलेलं असतं. आपल्याला पटत असतं की मी ही कृती करते ही मला योग्य वाटते. भले ती मी तुला उद्या येऊन एक थोबाडीत मारायचं ठरवलं, तर मला तुझा राग आलाय म्हणून मी तुला थोबाडीत मारते, त्यामुळे माझ्यासाठी ती कृती योग्य आहे, पण तुझ्यासाठी ती अन्यायकारक आहे ना. बरोबर. तर त्यामुळे आपण जे कुठलं पात्र साकारतोय, मग ते चांगली गोष्ट करत असेल किंवा वाईट गोष्ट करत असेल, त्याचं एक लॉजिक जर समजून घेतलं की अरे ही व्यक्ती का अशी वागत असेल, व्यक्ती का असं करत असेल. म्हणजे गोजीरवाणा घरात मध्ये नीरजा नावाचं पात्र मी करत होते, त्याच्यामध्ये सिम्पल होतं. घरामध्ये अजून एक मुलगी होती जी छान गुणी मुलगी होती आणि एक नवीन मुलगा आला तिच्या आयुष्यात आणि तिला असं वाटत होतं की माझं ह्याच्याशी लग्न झालं पाहिजे. आणि मग तो त्या मुलीच्या प्रेमात पडतोय म्हटल्यानंतर एक बेसिक जेलसी जी निर्माण होते एखाद्या कुठल्याही व्यक्तीमध्ये, ती जेलसी बाहेर काढणं एवढाच मुद्दा होता. सो अशा वेळेला माझ्याकडे लॉजिक असतं की मी हे का वागते, का तर माझं ह्याच्यावर प्रेम आहे. कृती चुकीची असू शकते, पण त्याच्या मागचं लॉजिक माझं मी शोधत गेले कुठल्याही खलनायिकेतलं. किंवा तू तिथे मी नावाची मालिका मी जवळजवळ 2.5 वर्ष केली, त्याच्यामध्ये जी मुलगी होती ती घरातल्या धाकट्या भावाची बायको होती. घरातला मोठा भाऊ सगळं घरातलं बघत होता, धाकटा भाऊ काही कमवत नव्हता, त्यामुळे तिला जो रिस्पेक्ट आणि डिग्निटी हवी होती ती तिला त्या घरात मिळत नव्हती, जी सगळी मोठ्या सुनेला मिळत होती. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जेलसी असते, अँगर असतो, पण तिची कृती तिच्या पुरती तरी जस्टिफाईड असेल तर मग मला असं वाटतं की त्या पात्राचं काहीही करणं किंवा एखादं कारस्थान रचणं किंवा एखादा कट रचून हिरोईनला त्रास देणं हे सुद्धा जस्टिफाय होऊ शकतं. पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी तुम्ही तुमचं लॉजिक शोधलं पाहिजे की मी हे पात्र म्हणून असं वागणार आहे, तर मी हे का करते, मी हे कशासाठी करते, हे कुठून येतंय, हे माझ्या कुठल्या आतल्या कुठल्या तरी भावनेतनं ही कृती घडतीये माझ्याकडनं. जर भावना नीट टॅप करता आली तर मग तुम्ही वाईट वागत असाल तरी सुद्धा मग तुमच्या पुरतं तुम्ही ते लॉजिक सेट करून घेऊ शकता. मला 2 मुद्दे आहेत. एक तर मला सिरियलचं सुरू आहे त्याबद्दल बोलायचं, पण मगाशी तू राधिका आपटे आणि तुझ्या इतर सहकलाकार त्यावेळेसचा उल्लेख केला, तर तिच्याबद्दलचा असा कोणता स्पेसिफिक किस्सा किंवा असे लक्षात राहणारे किस्से आहेत का नाटकाच्या प्रॅक्टिसचे किंवा काही, मला ते ऐकायला आवडतील.
हे तसे किस्से खूप आहेत, कारण आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही बरेच दौरे केले. त्यावेळेला मी ऑनस्टेज काम नव्हते करत, मी बॅकस्टेज काम करत होते. पण एक अत्यंत गुणी आणि अत्यंत कष्टाळू अभिनेत्री आहे राधिका आपटे, म्हणून ती आत्ता जिथे आहे तिथे आहे असं मला वाटतं. बऱ्याचदा ना आपण ठरवतो की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे किंवा आपल्याला एखाद्या दिशेने जायचं आहे, पण त्याविषयीचं डिटर्मिनेशन आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं, तसं स्वतःला कंडिशन करणं, त्या पद्धतीने स्वतःला ग्रूम करणं, या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये होत्या. आणि तिने म्हणजे जे काही ती आज आहे ती अत्यंत सेल्फमेड मुलगी आहे असं मी म्हणेन. उत्कृष्ट अभिनेत्री तर ती तेव्हाही होतीच. मला तिचं काम बघून कायम जेलसी, चांगल्या अर्थी जेलसी वाटत आलेली आहे की अरे यार, इतकं चांगलं काम कोणी कसं करू शकतं. पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तिच्याकडनं, कारण तिने कायमच कुठलंही काम झोकून देऊन करायची तिची वृत्ती आहे. परत मी म्हटलं तसं, हे जे एखाद्या पात्राच्या मागचं लॉजिक आपण म्हणतो किंवा एखादं पात्र कसं साकारावं, त्याच्यासाठी काय प्रयत्न करावेत, त्याच्यासाठी काय मानसिकता तुम्ही ठेवली पाहिजे स्वतःची ऍक्टर म्हणून, या अनेक गोष्टी यांच्याकडे बघत बघत शिकत आली. नचिकेतची लग्नच झालं त्यामुळे त्याच्याबरोबर तर म्हणजे काम करतीच आहे आणि गेली अनेक वर्ष त्याला काम करताना बघते आहे. त्यामुळे त्याची एक प्रोसेस माहितीये की काय पद्धतीने तो अप्रोच करतो गोष्टींना. ओंकार गोवर्धन सारखा अभिनेता असेल, अत्यंत कष्टाळू अभिनेता आहे. म्हणजे नाटकात एखादं पात्र करायचं असेल तर तो झोकून देऊन, म्हणजे एखादं डिप्रेसिंग पात्र त्याला करायचंय तर तो 3-3, 4-4 दिवस खोलीत बाहेर नाही यायचा, किंवा जो इतके कष्ट घेणारी लोक मी माझ्या आजूबाजूला बघितली. त्यामुळे ह्यांचे कळत न कळत जरी आपण म्हणूया की बरोबर काम करणारी लोक असतील ही सगळी, तरीही यांच्या कामाचे संस्कार कुठे ना कुठेतरी तुमच्यावर होत राहतात. संस्कार दरवेळेला मोठ्या माणसांनीच करावे लागतात असं नसतं. आपण जे बघतो त्याचे संस्कार आपल्यावरती होतात, आपण जे बोलतो त्याचे संस्कार आपल्यावरती होतात, आणि आपण जसं म्हणतो तसं आपण जे खातो ते आपल्याला अंगी लागतं आणि त्यानुसार तुम्ही घडता. बरोबर. तसंच मला असं वाटतं कलेच्या विश्वात काम करत असताना तुम्ही जे बघता, जे अनुभवता, तुमच्या आजूबाजूची लोक जे काम करत असतात ते जर सगळं बघत राहिलात, सो तुम्ही जे कन्झ्युम करता त्यातून तुमची पर्सनॅलिटी घडत असते, त्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं, त्यातून तुमच्या धारणा निर्माण होत असतात. आणि मला असं वाटतं की खूप चांगली लोक मला सुरुवातीच्या काळात भेटली, त्यामुळे आत्ता जे काही आणि जेवढं काही चांगलं काम करू शकते ते करू शकते. बरं, नचिकेतचा तू उल्लेख केलास तर त्याच क्षेत्रातला पार्टनर जेव्हा असतो तर एक म्हणतो ना आपण की फायदा तर नक्कीच होतो, पण असं काही तोटा नाही म्हणता येणार. पण ते असं काय म्हणू आपण की त्या डूज अँड डोंट्स किंवा असं काही तुमच्या रिलेशनमध्ये होतं का, किंवा तुम्ही एकमेकांना मदत कशी केली ग्रो होण्यासाठी? ना मुळात नवरा बायको असण्याच्या आधी आम्ही खूप चांगले मित्रमैत्रिणी आहोत, अजूनही आहोत, आणि आमची ती मैत्री जपण्याचा आम्ही आटोकाट आत्ताही प्रयत्न करतो. मग एखाद्या कामाविषयी एकमेकांना चांगलं वाईट सांगणं असू दे, एखादं काम घेण्याच्या आधी एकमेकांचा सल्ला घेणं असू दे, आणि ऍट द सेम टाइम आम्हाला आमची स्पेस घेऊन आम्ही काम करतो. म्हणजे एखादं काम मला जरी वाटत असेल की नचिकेतनी करायला हवंय, किंवा त्याला जर वाटत असेल की एखादं काम ह्यातून नाही करायला हवंस, तरी आम्ही आमचं मत एकमेकांना सांगतो, पण आम्ही ते लादत नाही एकमेकांना. आम्ही आमची पर्सनल स्पेस, आमचे पर्सनल डिसिजन्स कामाच्या बाबतीत ऑफकोर्स हे आम्ही स्वतः घेतो. आम्ही आजतागायत एकही दिवस एकमेकांच्या सेटवरती गेलेलो नाही आहोत कुठल्याही कारणाने. म्हणजे मला आठवतंय की अस्तू नावाच्या सिनेमामध्ये नचिकेतनी काम केलं होतं, आणि त्या सिनेमामध्ये मिलिंद सोमण पण होता. आणि मिलिंद सोमण म्हणजे असं होतं की अरे मिलिंद सोमण, मी त्याला म्हटलं होतं की मला एखाद दिवस त्याला भेटायचं. तर नाही, काही रूल्स आम्ही सेट केलेले आहेत स्वतःसाठी की एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ नाही करायची, आणि मुळात आपण काम करतोय हे लक्षात घ्यायचं. कारण नाही तर असं होतं की समजा एखादा इंटिमेट सीन करायचा आमच्या दोघांपैकी कोणालाही, तर असं वाटू शकतं की अरे यार हे काय चाललंय, पण ते काम आहे, तो ऍक्टर आहे, मी ऍक्ट्रेस आहे, आणि तेवढा विश्वास आमचा दोघांचाही एकमेकांवरती आहे. तो जपणं फार महत्वाचं असतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि आम्ही दोघंही एकमेकांना चुकीचे सल्ले देणार नाही हाही विश्वास आम्हाला आहे, आणि आम्ही दोघंही जण आमचं काम अत्यंत प्रामाणिकपणे काम म्हणून करतो हाही विश्वास आमच्या दोघांमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो विश्वास आणि ती मैत्री आम्ही एकमेकांनी जपल्यामुळे मला नाही वाटत की काही डोंट्स माझ्या आयुष्यात आले की अरे आपण सेम क्षेत्रातल्या
माणसाबरोबर काम करतोय तर काही प्रॉब्लेम होईल का, काही इन्सिक्युरिटीज येतील का, तर तसं मला नाही वाटत झालं. उलट असं झालं की मदतच झाली त्याची मला, माझी त्याला. एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे एखादं काम घेताना मी एका स्पेसिफिक पद्धतीने विचार करत असेल तर तो मला एखादा वेगळा अँगल त्या गोष्टीविषयीचा सांगतो आणि मग माझं असं होतं की अरे हो, मी या दिशेने आणि या बाजूने विचारच नाही करून बघितलं. मग त्या दिशेने आणि त्या बाजूने विचार करून झाल्यावर मग मजा येते काम करायला. बिग बॉस हा एकमेव सेट असा आहे किंवा ते घर एकमेव जागा अशी आहे जिथे नचिकेत माझ्या सेटवरती आला होता. अदरवाईज आम्ही कधीच एकमेकांच्या सेटवरती गेलो नाही किंवा एकमेकांच्या कामात ढवळाढवळ केली नाही. आणि तिथे सुद्धा फॅमिली वीक होता. एक्झॅक्टली, त्यांनी येणं अपेक्षित होतं म्हणून तो आला. सो स्वीट. तर विश्वासाबद्दल आपण बोलत होतो तर एक मराठी कुटुंबाचं एक असतं की अभिनय क्षेत्र किंवा हे क्षेत्र, म्हणजे मी पण जेव्हा मीडिया फील्डमध्ये आले तेव्हा तसं आई पप्पांचं नाही काही नव्हतं, पण एक ते त्यांना सांगणं की नेमकं काय आहे, मी काय काम करणार आहे, हा विश्वास त्यांना देणं हा खूप महत्वाचा असतो. तर तो तुझ्या लाईफमध्ये कसा होता? आणि प्रत्येकाची एक स्ट्रगल स्टोरी असेल. सो गरजेचं नाहीये की मी खूप कष्ट केले, मी हेच केलं, मी एवढेच पैसे घेऊन आलेले वगैरे, असं काही नाहीये की मी एक वडापाव खाऊन आयुष्य जगले वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाची स्टोरी स्ट्रगल स्टोरी असते. तशी तुझी स्ट्रगल स्टोरी काय होती? मी म्हंटल तसं की माझ्या आईची माझ्याविषयी काही वेगळी स्वप्न होती. म्हणजे तिला असं, प्रत्येक आई वडिलांची आपापल्या मुलांना घेऊन काही वेगळी स्वप्न असतात आणि दरवेळेला ती त्याच पद्धतीने पूर्ण होतील असं नाही. तर तिला जे वाटत होतं की मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं, मी UPSC करावं, ब्युरोक्रेसीमध्ये काम करावं किंवा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करावं, पण माझी तो अभ्यास करायची तयारी नव्हती आणि मला माहिती होतं की माझं पॅशन काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे तिला समजावून सांगणं हा मला असं वाटतं मोठा स्ट्रगल होता. आणि त्याही पेक्षा जास्ती मला असं वाटतं की तिने हे समजून घेऊन, जे आजकालच्या काळातले पालक सुद्धा करायला लागलेत, कारण आजकाल इतके ॲव्हेन्यूज ओपन झालेत की एखादा मुलगा आता इन्फ्लुएन्सर आहे, तर इन्फ्लुएन्सर हे मुळात क्षेत्रच नवीन आहे आजकालच्या पालकांना. म्हणजे किमान टीव्ही, सिनेमा, नाटक ही क्षेत्र माहिती तरी होती माझ्या काळापर्यंत सगळ्या लोकांना की ही क्षेत्र आहे, त्याच्यात काम करतात, याच्यात चांगले वाईट अनुभव येतात, ते काय येऊ शकतात ह्याची पण थोडीफार कल्पना होती. पण आजकालच्या पिढीचे किंवा आजकालच्या नवीन तयार होणाऱ्या ज्या व्यवसायाच्या किंवा करिअरच्या संधी आहेत त्याच्याविषयीची पूर्ण माहिती सुद्धा अनेकदा आई वडिलांना नसते. पण मग तुम्हाला तुमच्या संस्कारांवरती आणि तुमच्या अपब्रिंगिंग वरती विश्वास ठेवावा लागतो आणि मग तुमच्या मुलावरती विश्वास ठेवून तुम्ही त्याला पुढे पाठवतात. तसं मला असं वाटतं की माझ्या आईला कुठेतरी असं वाटलं की आपली मुलगी जे काही करेल ते चांगलं करेल, कारण तिच्या संस्कारांवरती विश्वास होता, तिचा एकंदरीतच घरातल्या वातावरणावरती विश्वास होता आणि तिला हे माहिती होतं की तिने मला जसं वाढवलंय, अत्यंत इंडिपेंडेंट आणि अत्यंत स्वावलंबी बनवलंय तिने मला. कारण तिला कायम असं वाटतं की मुलगी आहे म्हणून मी कोणावर तरी अवलंबून असावं, घरच्यांवरती अवलंबून असावं, नवऱ्यावरती अवलंबून असावं, असं तिला कधीच वाटलं नाही. आणि तिने मला कधीच मी मुलगी असण्याचा न्यूनगंडही दिला नाही, कधीच मी मुलगी आहे म्हणून मला काही स्पेशल ट्रीटमेंट दिली नाही. सगळ्या गोष्टी मुलांच्या बरोबरीने शिकवल्या. म्हणजे अगदी घरातले बल्ब बदलण्यापासून, आठवड्याची भाजी आणण्यापासून सगळ्या गोष्टी तिने मला करायला लावल्या. माझी सायकल मी स्वतः दुरुस्त करू शकायचे, मी लहान असताना नारळही फोडू शकायचे, जे युजली मुलांची कामं घरात आपण म्हणतो बाबा नारळ फोडून देतात किंवा मुलाला सांगतो पटकन नारळ फोडून द्यायला, पण हे सगळं माझ्या आईने मला खूप लहानपणापासून करायला लावलं. त्यामुळे आज मी ज्या पद्धतीने माझं आयुष्य जगते ते खूप साधेपणाने आणि सोपेपणाने मी जगू शकते असं मला वाटतं. सो त्यावेळेला तिने माझ्यावरती विश्वास ठेवून मला वेळ दिला. कुठली सिरियल जेव्हा तुमची सुरू होते तेव्हा साधारण 3 महिन्याचं क्रेडिट असतं, 3 महिन्यांनी तुम्हाला त्याचे पैसे मिळायला सुरुवात होते, त्या काळी ऍटलिस्ट असं होतं. सो ते 3 महिने तिने माझी पूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली, पण हे सांगून की 3 महिन्यांनी जेव्हा तुला पैसे मिळायला लागतील त्यावेळेला मी आत्ता तुला देते ते सगळे पैसे मला परत हवेत. आणि मी ते सगळे पैसे 3 महिने जेवढा मुंबईत राहण्याचा खर्च होता किंवा जे काही होतं ते सगळं मी मला चेक मिळायला लागल्यानंतर ते सगळे पैसे तिला परत केले. आणि त्यानंतर मला असं वाटतं की कुठेतरी तिच्या मनात विश्वास निर्माण झाला असेल की ही मुलगी जे सांगते, जे बोलते ते करू शकते, त्यामुळे आपण तिच्यावरती विश्वास ठेवून तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सो स्वीट. बरं, आता मला थोडंसं तुझ्या लिखाणाकडे यायचंय. मुळात
अभिनेत्री आहेसच, पण लेखिका किंवा लिखाण करावं हे मुळात डोक्यात कुठून आलं, की आधीपासून होतं पण कधी ते असं बाहेर आलं नाही? हा, म्हणजे खरं सांगायचं तर मी कविता तशी शाळेत असल्यापासून, कॉलेजमध्ये असल्यापासून लिहित होते. आणि फक्त कविता हा जॉनर होता माझ्या लिखाणाचा. आणि त्यानंतर असं झालं की कुंकूच्या सेटवर एक दिवस सीन आला नव्हता आणि मी पटकन म्हटलं की आपण काहीतरी पटकन इम्प्रोव्हाइज करूयात. आणि 2-4 वाक्य खरडली पेपरवरती आणि मी म्हटलं की करूयात का हा सीन, असं झालं. आणि त्यानंतर मला त्यावेळेला प्रवीण तरडे, कुंकू नावाची सिरियल आणि त्याचे संवाद लिहायचे. आणि मला फोन आला प्रवीण तरडेचा की काय म्हणजे आमच्या पोटावर पाय की काय वगैरे. म्हटलं नाही सॉरी, इकडे खूप अडचणी. आणि सिरियलच्या सेटवरती या गोष्टी होतात. काही वेळेला सीन पटकन येत नाही, पाऊस असतो, गोष्टी पोचत नाहीत वेळेवर किंवा नेटवर्क नसतं. आणि तेव्हा तर आता तरी खूप क्विक आहे, व्हॉट्सअप गोष्टी जातात. तेव्हा तो सीन येऊन मग तो प्रिंट आउट काढला पाहिजे, मग लोकांनी वाचलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये ते त्यावेळेला एक छोटासा सीन होता, आठवतोय का? नाही स्पेसिफिक नाही आठवत, पण एक छोटासा सीन होता. आय थिंक माझा आणि शरद पोंक्षेंचा सीन असेल. सो तो मी पटकन काहीतरी लिहिला. आणि अर्थात शरद पोंक्षेंसारखा एक उत्तम अभिनेता माझ्याबरोबर होता. आम्हाला बऱ्याचदा लिहिलेले डायलॉग्स आम्ही बोलायचोच नाही. ते म्हणायचे की तू वाचलंयस ना, तुला कळलंय ना की काय साधारण बोलायचंय, मग आता आपण ठरवूयात आणि आपण इम्प्रोव्हाइज करूयात. आणि ही संधी त्या दिग्दर्शकांनी दिली, माझ्या सगळ्या को ऍक्टर्सनी दिली. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे इम्प्रोव्हायझेशन करत करत आपल्यामध्ये काहीतरी एक तयार होत जातं की अरे आपण हे करू शकतो, आपण हे लिहू शकतो, आपण इमॅजिन करू शकतो की या सिच्युएशन मध्ये हे पात्र काय बोलेल. तर हळूहळू हा कॉन्फिडन्स आला. आणि मग त्यानंतर मी जेव्हा तू तिथे मी करत होते त्यावेळेला सेटवरती खूप वेळ मिळायचा. आणि एक माझी खूप चांगली मैत्रीण आहे गार्गी फुले, तिच्या बरोबर मी पुण्यात एक नाटक लिहायचं त्यावेळेला प्रयत्न करत होते, त्याच्या 1-2 वर्ष आधी. आणि ती कॉन्सेप्ट डोक्यात घोळत होती. सो तू तिथे मीच्या सेटवरती बसून त्यावेळेला एक नाटक लिहिलं मी. पूर्ण 2 अंकी पूर्ण केलं. आणि ते पूर्ण केल्यावर मग एक कॉन्फिडन्स आला की अरे यार जमतंय, आपण ऍटलीस्ट पूर्ण करू शकतो. म्हणजे सुरुवातीच्या शब्दापासून द एंड पर्यंत आपण एखादी गोष्ट नेऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर माझ्या कॉन्सेप्टवरती मी काम करतच होते. कधी अशी वेळ नाही आली, तोपर्यंत मी अभिनेत्री म्हणूनच खूप जास्ती बिझी होते. त्यामुळे कधी अशी वेळ नाही आली की ते घेऊन मी कोणाकडे गेलीये आणि मी कोणाला सांगितले की हे मी लिहिलंय, आपण करून बघूया का. पण अर्थात मी म्हंटल तसं पुण्यातलीच खूप मंडळी जवळची असल्यामुळे आणि जवळचे मित्र असल्यामुळे त्यांना वाचून दाखवलं होतं. वरुण नार्वेकर नावाचा दिग्दर्शक आहे जो आसक्तमध्ये आमच्याबरोबर काम करायचा, मी त्याला वाचून दाखवलं होतं. समीर विद्वांसला वाचून दाखवलं होतं. आणि त्यांनी पण मला ही खूप चांगली गोष्ट वाटते की माझ्या काळात ज्या माणसांबरोबर मी कामं केली किंवा ज्या मित्रांबरोबर मी कामं केली, आमची कॉम्राडरी अशी होती की कोणीच कुणाला खाली नाही दाखवायचं. उलट जर चुकत असेल तर सुधारणा करायचाच प्रयत्न ते सगळेजण करायचे. किंवा त्यावेळेला मला समीरने असं सांगितलं होतं की तू लिहिलंयस नाटक, पण मला असं वाटतं की तुला दिसतीये फिल्म, तर तू थोडा विचार करून बघ. कोणतं नाटक होतं, काय म्हणजे पुढे झालं का ते? नाही, अजून झालं नाहीये ते. आता मी त्याची फिल्मच करायचं काम चालू आहे. पण मग ही तुझी फर्स्ट फिल्म असणार आहे का जी ती पूर्णपणे लिहिलेली, मराठी स्पेसिफिकली? नाही. ओके, सो ह्याच्याबद्दल बोलायचं. मग पहिली फिल्म कोणती होती जी तू लिहिलीस पूर्णपणे? मी माझ्याकडे लिहिलेल्या फिल्म्स किंवा लिहिलेल्या कॉन्सेप्ट खूप आहेत. कारण काय झालं, मी बिग बॉस मध्ये होते तेव्हा खूप वेळ मिळाला विचार करायला, 100 दिवस. आणि अपार्ट फ्रॉम टास्क आणि सगळी भांडणं जी तिथे होतात, तुम्हाला खूप स्वतःसाठी वेळ मिळतो, मी टाइम ज्याला आपण म्हणतो, जे आपण अदरवाईज फार शोधत असतो. आणि बिग बॉसच्या आधी असं झालं होतं, 1-2-3 वर्ष मी टेलिव्हिजन पासून लांब होते, कारण कंटाळा आला होता तेच करायचा. किती काळ तुम्ही लोकांना छळत बसणार. सो ते करून कंटाळा आला होता, म्हणून मी 1-2-3 वर्ष बाजूला होते. त्यानंतर मी सेक्रेट गेम्स आलं माझ्या आयुष्यात आणि खूप बदलल्या गोष्टी. मधल्या काळात मी रामगोपाल वर्मांबरोबर कंपनी ऑफिसमध्ये त्यांना असिस्ट करत होते, त्यांच्या काही गोष्टी डेव्हलप करण्यासाठी. आणि एक फिल्म त्यांना शूट करायची होती, तर त्या सगळ्या गोष्टींची क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून मी काम केलं जवळजवळ 6 ते 8 महिने. ती फिल्म आली नाही. ओके, येणार आहे? नाही, कदाचित नाही येणार, म्हणजे माहित नाही मला. पण त्या 6 महिन्यामध्ये
त्यावेळेला सरकार 3चं काम चालू होतं, त्यावेळेला ऑफिसर नावाच्या दुसऱ्या एका फिल्मचं काम चालू होतं आणि ह्या 3ऱ्या फिल्मचं काम चालू होतं. रेत नावाची ती फिल्म होती. ओके. पण ती दुर्दैवाने आली नाही. पण त्यावेळेला मी 6 महिने त्या माणसाला काम करताना बघितलं आणि एक अत्यंत पॅशनेट दिग्दर्शक काय पद्धतीने काम करतो हे मला जवळून बघायला मिळालं. सिनेमे चांगले वाईट हा प्रत्येक सिनेमाचं नशीब असतं मला असं वाटतं, किंवा त्या लेखकाचं काम असतं किंवा दिग्दर्शकाचं चांगलं वाईट आणि त्या वेळेची फेज असते असं मला वाटतं. पण त्यांनी ज्या पद्धतीचे सिनेमे केलेत आणि ज्या पद्धतीने तो माणूस काम करतो सकाळपासून रात्रीपर्यंत, सो मला असं वाटतं की ते पॅशन कुठेतरी अजून एनहान्स झालं लिखाणाविषयीचं. आणि आपण जे लिहितोय ते दृश्य स्वरूपात बघण्यासाठी किंवा ते व्हिज्युअली दिसण्यासाठी अजून काय पद्धतीने वेगळ्या लिहायला लागतं हे मला असं वाटतं की मी त्या 6-8 महिन्यात खूप शिकले त्या माणसाकडनं. आणि त्यानंतर मग बिग बॉस झालं, बिग बॉस मध्ये वेळ मिळाला, त्याच्यानंतर अचानक लॉकडाऊन आला. म्हणजे मी गमतीने म्हणते की 365 दिवसांचं जर वर्ष पकडलं आपण तर त्यातले 200 दिवस मी लॉकडाऊन मध्ये होते, 100 दिवस बिग बॉसच्या घरात आणि उरलेले आणि मग सगळ्या जुन्या वया घर आवरण्याच्या नादात सगळ्यांनीच घरं आवरली, सगळ्यांनीच रेनोव्हेशन केली त्या काळात. सो सगळ्या जुन्या गोष्टी सापडल्या, पुन्हा एकदा अर्धवट लिहिलेल्या कॉन्सेप्ट सापडल्या, त्या सगळ्यांवरती काम करायला सुरुवात केली. मग त्यानंतर गेली 2-2.5-3 वर्ष मी वेगवेगळ्या प्रोडक्ट्स, अर्थात लेखक म्हणून, म्हणजे जेव्हा तुम्ही अभिनेत्री असा किंवा कोणी असा, लेखक म्हणून तुमचा वेगळा स्ट्रगल सुरू होतो. एक्झॅक्टली. मला त्याबद्दल पण एक विचारायचं आहे, पण त्याच्या आधी मला थोडं सेक्रेट गेम्स बद्दल विचारायचं. हाऊ इट हॅपन्स? मी ऑडिशन केली, ओके, आणि मी सिलेक्ट झाली आणि इट हॅपन्ड. इतकं साधं आहे ते. कुठल्याही अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या बाबतीत जे घडेल तसंच आहे ते. मी आदल्या दिवशी ऑडिशनला गेले होते, मला दुसऱ्या दिवशी फोन आला, कारण खूप ऐन वेळेला माझी ऑडिशन झाली, अगदी लास्ट मिनिटला माझी ऑडिशन झाली. आणि मला नंतर विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप असं म्हणाले होते आमच्या रॅपअप पार्टीला की तुझी ऑडिशन झाल्यानंतर आम्ही साधारण रात्री जवळजवळ 25 ते 30 वेळा तुझी ऑडिशन बघितली आणि आम्ही इमॅजिन करत होतो की तू आणि जितू कसे दिसाल एकमेकांबरोबर. अर्थात जितू माझा खूप चांगला मित्र असल्यामुळे पण, आणि हे जितूनी पण कदाचित सांगितलं असेल किंवा माझ्या बोलण्यातही त्यांना कळलं असेल, त्यामुळे त्यांना असं वाटलं की चला ही एक केमिस्ट्री तरी आपल्याला मिळू शकते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना काय वाटलं माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी दुपारी मला फोन आला होता की पैसे किती घेणार तुम्ही करताय. सो मला असं वाटतं की जेन्युनिटी मॅटर करते. तुम्ही किती जेन्युइनली एखादा प्रयत्न करता ते दिसतं लोकांना, ते कळतं, ते पोचतं लोकांपर्यंत आणि मग त्यानंतर कामं मिळत जातात. बरं, आता जितूचा उल्लेखच केला तर काही आठवणीतला किस्सा आहे का? अरे खूप किस्से आहेत, मला तेच ऐकायचे. आणि नाही म्हणजे एक छोटा किस्सा सांगते मी. एक मुलाखतीचा कार्यक्रम जितू करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक असा प्रश्न विचारला होता की समजा पहाटे 5 वाजता ह्या XYZ व्यक्ती तुझ्या दारात उभ्या असतील तर तू काय त्यांना म्हणशील, एका शब्दात उत्तर द्यायचं होतं. तर त्यांनी काही लोकांची नावं घेतली आणि असं, तर मी म्हटलं की शिवानीचं नाव घेतलं तेव्हा मी म्हटलं ये आत ये. ऑफकोर्स पहाटे 5 वाजता ती आली असेल, तिला आत बोलवणार. त्यानंतर त्यांनी नचिकेतचं नाव घेतलं, त्याच्यावरती मी असं म्हणाले की बाहेर काय करतोय. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव घेतलं, त्याच्यावरती मी त्याला म्हणाले चल. ही आमची मैत्री आहे की दिवसाच्या कुठल्याही प्रहरी आम्ही भेटलो तरी आम्हाला माहितीये की आम्ही धमाल करणार, मजा करणार, मस्ती करणार. त्याचबरोबर खूप अत्यंत इंटेन्स कॉन्व्हर्सेशन्स पण होणार, खूप मनातलंही त्याच्याशी बोललं जाणार. त्यामुळे चल एवढं एकच उत्तर असू शकतं की कुठेही तू घेऊन जाणार असशील, पहाटे 5 असेल, रात्री 2 असेल, एवढा विश्वास, एवढी चांगली मैत्री माझी, जितूची आणि नचिकेतची, तिघांची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की किस्से तर खूप आहेत, पण हा एक आम्ही खूप हसलो होतो दोघं जण ते शूट चालू असतानाच की चल म्हणजे हो तेवढंच होऊ शकतं, बाकी काही होऊच शकत नाही. बरं, हा तर पण लिखाणाबद्दल बोलत होतो, तर ते एक की कल्की बद्दल मुळात तुझ्याच तोंडून सगळं ऐकायला आवडेल आम्हाला, कारण की स्टोरी तर पाहिली सगळ्यांनी, पोस्ट पाहिल्या, पण नेमकं कल्की, कारण सध्या जे कल्की बॉक्स ऑफिसवर करते आणि मी पर्सनली पाहिल्यावर मला एका पॉइंटला फक्त एवढंच वाटलं त्याच्यामध्ये की
आत्ताचं यंग जनरेशन मुळात ती फिल्म पाहायला जात आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे कदाचित त्यांना ते 4 युग किंवा महाभारतात नेमकं काय झालं होतं कदाचित ते फारसं माहीत नसावं, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटेल की तो जो ॲनिमेशन त्यांनी सुरुवातीला दाखवलेलं ना, त्यात त्यांनी थोडंसं व्हॉइस ओव्हर द्यायला हवा होता की नेमकं काय झालं. सो ऍटलिस्ट आपल्याला माहितीये की काय स्टोरी होती, ते कुठे कनेक्ट होत आहे. तर मग जेव्हा तू पाहिलास पूर्णपणे चित्रपट तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि मुळात ते कल्कीचं काय लिखाण काय झालं नेमकं ते ऐकायला आवडेल. हा, तर आता ह्याची सुरुवात खरं तर होते सीतारामम पासून. एक्झॅक्टली. तर सीतारामम ही वैजयंती फिल्म्स नावाच्या एका खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे, तेलुगू प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे. आणि त्याच्यातलं एक गाणं लिहिण्यासाठी मला अप्रोच झाला होता माझा एक मित्र, जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून त्या याच्यामध्ये काम करतो. मी गाणं लिहिण्यासाठी गेले होते. मी गेले स्टुडिओला, मी तेलुगू गाणं ऐकलं. मग म्युझिक कंपोजर जो आहे विशाल चंद्रशेखर, त्यांनी मला त्याची सगळी पार्श्वभूमी सांगितली सिनेमाची. ऑफकोर्स दाखवू शकत नव्हते त्यावेळेला, सो त्यांनी पार्श्वभूमी सांगितली, त्या गाण्याचा अर्थ सांगितला आणि तो म्हणाला की आता आपल्याला हे गाणं करायचंय, आता हिंदीत लिहायचंय. मी ओके म्हणून 2 तासाच्या मीटिंग नंतर 8 वाजता मीटिंगला गेले होते. मी 11 वाजता तिथनं निघाले. 11 वाजता निघाले तेव्हा जो माझा मित्र राहुल उदक, जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे तिथे, त्यांनी मला असं सांगितलं की 1-2 कॅरेक्टरचा डब करायचंय, तर तुझा आवाज सूट होतोय का बघूयात आपण, तू ऍक्ट्रेस आहेस तर मग आपण करून बघूया. म्हणलं ओके. मग मी डबिंगसाठी म्हणून स्टुडिओच्या आत गेले. साधारण 3-3:30 पर्यंत डबिंग झालं. 2 कॅरेक्टर्ससाठी मी डब केलं त्यावेळेला. आणि त्यावेळेला हनु राघवपुडी जो दिग्दर्शक आहे, त्याच्या असं लक्षात आलं की मी शक्यतो ऍक्ट्रेस असल्यामुळे मी लिपसिंक मॅच करायचा प्रयत्न करतेय, की हिंदी डायलॉग सुद्धा तेलुगू लिपसिंक वरती जर मॅच झाले, म्हणजे समजा तेलुगूमध्ये एखादा माणूस पोडा असं म्हणत असेल, त्याचा अर्थ होतो जा. तर त्यावेळेला पोडा म्हटल्यानंतर आप जाइये एवढं तुमचे ओठ हलून चालत नाही, तू जा एवढेच ते ओठ हलायला. बरोबर. तर काही वेळेला असं होतं की लेखक जेव्हा लिटरल ट्रान्सलेशन करतात तेव्हा मग ते वाक्य मोठं होतं, मग ते लिपसिंक मॅच होत नाही आणि मग आपल्याला वाटतं की अरे काहीतरी मिसिंग आहे. तर अशा पद्धतीने मी माझी 2 कॅरेक्टर्स आधी डब करायचा प्रयत्न केला, इम्प्रोवाइज करत करत वाक्य. त्यानंतर मी घरी गेले. 4:30ला पहाटे डबिंग संपलं माझं. 5 वाजता मी घरी गेले, गाणं ऐकत ऐकत गेले होते. 5:30 पर्यंत मी गाणं लिहून पाठवून दिलं. सो अर्ध्या तासात ते गाणं ऍक्च्युअली फायनल झालं होतं. सो ते गाणं लिहून मी पाठवलं आणि मी झोपले. आणि 1-1:30-2च्या सुमारास मला राहुलचं परत खूप फोन यायला लागले. आणि माझं असेल की काय झालं. मी म्हणलं गाण्याचं काही असेल तर मी येते स्टुडिओला, हवं तर. तो म्हणला नाही, स्टुडिओला तर यायचंच आहे, पण गाण्यासाठी नाही, फिल्म लिहिण्यासाठी. म्हटलं काय बोलतोयस तू. तो म्हणला नाही, काल हनुनी तुला डबिंग करताना बघितलं आणि त्याच्या असं लक्षात आलं की तू आत्ताच्या भाषेत आणि लिटरल ट्रान्सलेशन न करता जरा चांगल्यापैकी ती तेलुगू फिल्म हिंदीमध्ये अडॅप्टेड वाटेल अशा पद्धतीने तू वाक्य बोललीस, असं त्याच्या लक्षात आलंय. सो त्यांनी असं सांगितलंय की आपल्याला रिलीजच्या आधी जे काही या फिल्म विषयी करायचंय ते नेहा करेल. मी गेले, मग त्यांनी परत तुकड्या तुकड्यांमध्येच फिल्म बघत होते. तुकड्या तुकड्यांमध्येच ते काम चालू होतं. म्हणजे अक्षरशः काम असं चालू होतं की मी बाहेर बसले होते स्टुडिओच्या, डबिंग स्टुडिओमध्ये आर्टिस्ट उभा होता, मी इथे तेलुगू वाक्य बघायचे, त्याचं सबटायटल्स जे होते ते वाचायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचे आणि मी हिंदी वाक्य तोंडी सांगायचे माईक वरती आणि तो माणूस बोलायचा. सो सीतारामम पूर्ण फिल्म मी लिहून सुद्धा माझ्याकडे त्याचा एकही शब्द लिहिलेला नाहीये, म्हणजे पेपरवरती लिहिलेला नाही. तू फक्त ते पाहिलं, सबटायटल्स समजले आणि सिच्युएशन समजली. दिग्दर्शक माझ्या बाजूला बसलेला होता, त्यांनी खूप मदत केली, कारण मला तेलुगू येत नाही. बरोबर, मला अजिबात तेलुगू येत नाही. खूप लोकांना असं वाटतं की हिला तेलुगू येतं म्हणून ही अडॅप्टेशन करते, पण मला तेलुगू येत नाही. सो दिग्दर्शक समजावून सांगायचा की सीनचा एकंदरीत मूड काय पद्धतीने आपण करतोय. आणि आम्ही दोघंही 2 स्टुडिओज मध्ये स्वॉप करत करत, म्हणजे मी इकडे एक सीन करायचे, मग तो बघायला यायचा की हा ओके डब झालाय ना, मी एक सीन खरडून त्याच्याकडे द्यायचे आणि तो तिथे डब करून घ्यायचा आणि मग मी जाऊन बघायचे की वाक्य बरोबर बोलली गेली आहेत ना. असं करत करत आम्ही 5 दिवसात दोघांनी ती फिल्म संपवली, हिंदी व्हर्जन त्याचं. आणि त्यानंतर असं झालं की हनूला जायला लागलं चेन्नईला, कारण दुलकर सलमानचं डबिंग होतं तिथे. आणि तो अख्खा दिवस मला फक्त व्हॉइस नोट्स येत होत्या की हे बरोबर बोललं जातंय का, ते बरोबर बोललं जातंय का, हे वाक्य थोडंसं चुकीचं वाटतंय, ह्याच्या ऐवजी काही येऊ शकतं का. आणि मी आणि दिग्दर्शक आम्ही दोघेही एका पॉइंट नंतर फ्रस्ट्रेट झालो की असं नाही होऊ शकत, हे असं काम आपलं आता जे चाललंय ते चुकतंय आपलं.
आणि माझी एक दुसरी मीटिंग होती, ती संपून रात्री 10:30ला मी बाहेर पडले त्या ऑफिसमधनं आणि मी मेल चेक केला तर माझ्याकडे तिकीट होतं दुसऱ्या दिवशी चेन्नईला जाण्याचं, सकाळी 5:30च्या फ्लाईटचं, की चेन्नईला या, जे काही उरलेले अर्धी फिल्म आहे ती दुलकर सलमान बरोबर आपल्याला डब करायची. मी सकाळी उठून चेन्नईला गेले. काहीही तिथल्या टॅक्सी ड्रायव्हरपासनं कॉफीवाल्यापासनं कोणालाही कळत नव्हतं मी काय बोलते, मला कळत नव्हतं ते काय बोलतात. मी अक्षरशः मॅप लावला आणि टॅक्सी ड्रायव्हरच्या समोर ठेवला की इथे जायचंय. त्याच्यानंतर त्याला एक कॉफी शॉप विचारलं, म्हणलं चेंज करूया थोडं आपण. तर त्यांनी मला असंच अमृततुल्यसारख्या एखाद्या कॉफी जॉईंटला तो घेऊन गेला. म्हणलं नाही हे नाही. मग तिथे सगळं तयारी वगैरे करून फायनली मी स्टुडिओला पोहोचले. आणि मला हे खरंच सांगायला आवडेल की सीतारामम सुद्धा सेम प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे ज्यांनी कल्की प्रोड्यूस केलेला आहे. 600 कोटीची फिल्म आहे कल्की, आणि सीतारामम सुद्धा तशी खूप मोठ्या बजेटची फिल्म होती. पण त्या प्रोडक्शन हाऊसचे मालक जे आहेत मिस्टर दत्त, ते स्वतः तिथे दुलकरच्या डबिंगला हजर होते. ते स्वतः जातीने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत होते. ते स्वतः जातीने, मी एकटी मुलगी मुंबईवरनं फ्लाईट पकडून त्यांच्या कामासाठी चेन्नईला आलेली आहे म्हणून जातीने मला काय हवं नको ते विचारत होते. अक्षरशः एक मोठे काका आपल्याला दुसऱ्या शहरात जाऊन भेटावे आणि त्यांनी आपली प्रेमाने काळजी घ्यावी, तशी काळजी त्यांनी माझी तो पूर्ण दिवस घेतली. जे करायचे त्या माणसाला खरंच म्हणजे ओनरला गरजच नव्हती ग, काहीच गरज नाही. आणि तो खूप मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे. आणि त्याही वेळेला मला, ऑफकोर्स मी सीतारामम करत होते त्यामुळे मला त्या प्रोडक्शन विषयी माहिती होतं, काय आहे, काय पद्धतीचं प्रोडक्शन आहे, काय पद्धतीच्या फिल्म्स केल्या जातात. आणि मला असं वाटतं की हा जो रिस्पेक्ट आणि ही जी डिग्निटी तुम्हाला मिळते एखादं काम करताना, त्यांनी परत तुमचा हुरूप खूप वाढतो. आणि जे झालं सीताराममच्या बाबतीत, त्या दिवशी मी परत एका दिवसात दुलकर सलमानचं अख्ख्या फिल्मचं डबिंग संपवलं. मी रात्री 1:30 वाजता काम संपवलं. दुसऱ्या दिवशी पहाटे परत 5:30ची फ्लाईट घेऊन मुंबईला आले. गणपतीचा पहिला दिवस होता. आणि इतकी गंमत आहे ना, मी बिग बॉस मधनं बाहेर पडले त्याच्याही दुसऱ्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस होता. मी सीतारामम पूर्ण करून ज्या दिवशी स्टुडिओतनं बाहेर पडले त्याच्याही दुसऱ्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस होता. आणि म्हणजे हे कोइन्सिडन्सेस घडत राहतात. आणि अशा रीतीने खरं तर सीतारामम पूर्ण झाली. त्यानंतर जेव्हा तुमच्यावरती विश्वास टाकला जातो आणि तुम्ही डिलिव्हर करता, त्यानंतर पुढची कामं येण्यासाठी तुमच्यावरती परत एकदा विश्वास टाकला जातो. मला असं वाटतं की मी थँकफुल आहे वैजयंती फिल्म्सची, स्वप्ना फिल्म्सची, ज्या दोन्ही सिस्टर कन्सर्न्स कंपनीज आहेत, तेलुगू प्रोडक्शन हाऊसेस आहेत. त्यांनी माझ्यावरती त्यानंतर विश्वास ठेवत गेले. ते त्याच्यानंतर अन्निमनची सकुन मुले नावाची अजून एक तेलुगू फिल्म आहे जी स्वप्ना फिल्म्सचीच आहे. त्याच्यातलं मी गाणं लिहिलं एक क्लायमॅक्सचं. त्यानंतर कुमारी श्रीमती सुद्धा अमेझॉनसाठी ज्या वेळेला त्यांनी केलं त्यावेळेला त्यांनी, तेही स्वप्ना फिल्म्सच आहे, त्याही वेळेला त्यांनी तो विश्वास ठेवला की अमेझॉनला, म्हणजे सीताराममच्या बाबतीत मला कोणाचं अप्रुव्हल घ्यायची गरज नव्हती कारण 5 दिवसात फिल्म कम्प्लीट करून द्यायची होती. पण अमेझॉन कडनं मला अप्रुव्हल्स घ्यावी लागत होती. प्रत्येक एपिसोड लिहून त्यांना पाठवून त्यांच्याकडनं अप्रुव्हल्स घेऊन मग तो येऊन मग तो डब झाल्यानंतर परत एकदा पाठवून परत काही चेंजेस असतील तर तेही करायचे. अशी एक थोडी टीडीएस प्रोसेस होती. पण त्याही प्रोसेसमध्ये त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. तीही सिरीज जवळजवळ 10 ते 15 दिवसात आम्ही 9 एपिसोड्स त्याचे कम्प्लीट केले होते विथ हे सगळं त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचं एक जे कोलॅबरेटिव्ह रिलेशनशिप आहे ते चांगलं चालत राहिलं. कल्की हा सिनेमा पूर्ण मी लिहिलेला नाही. कल्की या सिनेमातली फक्त शेवटची एक अत्यंत फेमस तेलुगू कविता आहे जी मी खरं तर स्पॉइलर नाही द्यायला पाहिजे, पण त्या सिनेमामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध तेलुगू कविता वापरली गेली आहे आणि ती कविता हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून हवी होती. आणि त्यावेळेला कमल हसन यांच्या तोंडी ती कविता आहे आणि ते माईकवर उभे होते डबिंग स्टुडिओमध्ये. ह्या क्रायसिस पॉइंटला मला फोन आला होता की आता ते माईकवर उभे आहेत, म्हणजे 15 मिनिटात स्टुडिओत पोचतायत आणि ते उभे राहणार आहेत. आणि मी जवळजवळ 7 ते 8 ऑप्शन्स त्याच्या अडॅप्टेशनचे, हिंदी अडॅप्टेशनचे लिहून पाठवले. आणि मला फिल्म रिलीज होईपर्यंत माहितीच नव्हतं की त्यातला कुठला ऑप्शन त्यांनी वापरलाय किंवा माझा मी लिहिलेला ऑप्शन वापरलाय का नाही वापरलाय. बरोबर. कारण खूप लेखकांनी
त्या फिल्मवरती काम केलेलं आहे. ऑफकोर्स एवढी मोठी फिल्म जेव्हा बनते तेव्हा ती कोणा एकाच क्रेडिट नसतं, त्याच्यामध्ये खूप लोकांचं क्रेडिट असतं. अनेक तेलुगू सुपरस्टार्सनी त्याच्यामध्ये कॅमिओज केलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये अत्यंत छोट्या छोट्या भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांचे प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा पद्धतीची फिल्म बनू शकते. त्यामुळे ती जी शेवटची 4 वाक्य आहेत, ज्या 4 वाक्यांनी पहिला भाग कल्कीचा संपतो आणि दुसऱ्या भागाची नांदी होते, ती 4 वाक्य मी लिहिली आहेत आणि जी महत्वाची आहेत अर्थात फिल्ममध्ये. पण माझ्यासाठी हे महत्वाचं होतं की जर तेलुगूतले सुपरस्टार्स 4 वाक्य बोलण्यासाठी या फिल्मचा भाग होऊ शकतात, तर मी 4 वाक्य लिहिली आहेत आणि मी तेवढा छोटा का होईना या फिल्मचा भाग आहे, तर ते मला लोकांबरोबर शेअर करायचं आहे. म्हणून मी ती पोस्ट केली होती. आणि थँक्स टू वैजयंती फिल्म्स, थँक्स टू स्वप्ना फिल्म्स, ह्या दोन्हीही प्रोडक्शन हाऊसेसनी आत्तापर्यंत जेवढी कामं मी अडॅप्टेशनची केली त्या सगळ्या कामांसाठी माझ्यावरती विश्वास टाकला. आणि थँक्यू टू द युनिव्हर्स की तो विश्वास मी सार्थ करू शकले. पण तू ऍक्च्युअल मग त्यांच्या डबिंगला वगैरे गेलीच नव्हतीस? नाही ना, नाही, कारण ते सगळं चेन्नईमध्ये होत होतं. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये होत होतं, कारण हे सगळे खूप मोठे आणि खूप बिझी कलाकार आहेत. त्यामुळे तो माणूस जिथे असेल तिथे ते डबिंग होणार. आणि आता अर्थात तंत्रज्ञानाच्या मदतीने मी व्हॉट्सअपवरती व्हॉइस नोट पण पाठवू शकते, मी लिहूनही पाठवू शकते, मी व्हिडिओ कॉलवरती झूम कॉलवरती पण डबिंग मॉनिटर करू शकते. सो त्या गोष्टी सोप्या होतात तंत्रज्ञानाच्या मदतीने. मला लेखकांच्या बाबतीत ऍक्च्युली एक विचारायचं होतं ना, की जेव्हा चित्रपट लिहिला जातो, म्हणजे ऍक्च्युली चित्रपट जेव्हा एखादा येतो तर त्या हा माझा पर्सनल असा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की नायक नायिका तर आहेतच, पण मुळात तो चित्रपट जे लिहितात, जो दिग्दर्शक त्याला दिग्दर्शित करतो आणि ऑफकोर्स निर्माता, पण बऱ्याचदा असं होतं ना की डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स खूप जास्त मोठ्या प्रमाणात पॉपअप होतात, पण जितकं हवं तितकं लेखक पुढे नाही येत. त्याबद्दल तुला काय वाटतं? माहित नाही, म्हणजे आणि इनफॅक्ट मानधन पण, सॉरी टू इंटरप्ट, पण मानधन पण आपण म्हणू शकतो मे बी. माझ्या सुदैवानी, अनेकांच्या दुर्दैवानी मला आतापर्यंत कधीच असं नाही वाटलंय की आय वॉज अंडरपेड कुठल्याही कामाच्या बाबतीत. किंवा मी कायम हे सांगते की मी आत्तापर्यंत ज्या काही मालिका केल्या, मी जे काही सिनेमे केले, मग जी कुठली गाणी लिहिली, जे कुठले सिनेमे लिहिले, त्यातल्या कुठल्याही माणसाने आत्तापर्यंत मला पैशांना फसवलेलं नाही, मला कमी पैसे दिलेत, माझ्या डिग्निटीपेक्षा खूप कमी पैशात मी काम केलंय, असं कधीच झालेलं नाही. कारण तो माझा स्वतःचा पण एक स्वभाव आहे. माझ्या डिग्निटीपेक्षा कमी पैसे जर मला मिळत असेल तर मी ते प्रोजेक्ट करणारच नाही. पण योग्य तो मोबदला मिळत असेल, योग्य ते मानधन मिळत असेल तरच मी एखादी गोष्ट करते. आणि त्यामुळे सुद्धा मी कमी काम करते, त्यामुळे सुद्धा मी सिलेक्टिव्ह काम करते. कारण बऱ्याचदा असं होतं की काम खूप चांगलं असतं, पण एकदा तुम्ही तुमची डिग्निटी सोडून फक्त प्रोजेक्ट चांगला आहे म्हणून कमी पैशात काम करायला लागलात आणि अशी 2, 3, 4 सलग प्रोजेक्ट जर तुम्ही केलीत तर ते त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडे पाहिलं जातं, त्या पद्धतीने बघितलं जातं. पण अगेन मी म्हणलं तसं सुदैवाने माझ्यावरती वेळच आलेली नाही. जेव्हा चांगलं प्रोजेक्ट आलं तेव्हा सुद्धा मी मागितले तेवढे पैसे मला दिले गेलेले आहेत आतापर्यंत. आणि अगेन मी म्हटलं तसं, त्यामुळे लेखकांच्या मानधनाच्या बाबतीत म्हणशील तर मी आता हिंदी आणि तेलुगूमध्ये जे काही बघतीये किंवा मी जे काही काम बघितलंय लोकांचं, तर तिथे बऱ्यापैकी एक मुव्हमेंट पण चालू आहे आता लेखकांची, की लेखकांना योग्य ते क्रेडिट मिळालं पाहिजे, लेखकांना योग्य ते मानधन मिळालं पाहिजे, त्यांचं एक बेस अमाऊंट ठरली पाहिजे की ह्याच्यापेक्षा कमी पैशात कुठल्याच लेखकाकडनं तुम्ही फिल्म लिहून घेऊ शकत नाही. याविषयी खूप बोललं जात आहे सध्या. अनेक लिरिसिस्टनी मिळून लॉकडाऊनमध्ये एक गाणंही केलं होतं, क्रेडिट दे दो यार नावाचं. त्यामध्ये वरुण ग्रोवर होता, स्वानंद किरकिरे आहे, अमिताभ भट्टाचार्य आहे, रीमा काकटी आहे, अशा खूप लोकांनी एकत्र येऊन क्रेडिट दे दो यार नावाचं गाणं केलं. आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या म्युझिक स्ट्रीमिंग साईट्सवरती आता
म्युझिक कंपोजर आणि गायकांबरोबर लिरिसिस्टचं नावही येतं. बरोबर. आणि सुदैवाने या लोकांनी हे केलं. त्यानंतर मी माझं पहिलं मराठी गाणं लिहिलं होतं, त्यामुळे माझंही नाव लिरिसिस्ट म्हणून त्या गाण्याला लागलं. जे दे धक्का टू मध्ये देह पेटू दे नावाचं गाणं होतं, जे अप्रतिम कंपोज केलं हितेश मोडकनी. आणि आम्हाला खूप मजा आली, कारण आम्ही एकाच गाण्यात 2-3 वेगवेगळ्या जॉनर्स बरोबर खेळलोय आणि वेगवेगळ्या एका जॉनरमधनं दुसऱ्या जॉनरमध्ये उड्या मारल्यात. आणि ते लिहिण्यासाठी सुद्धा खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आणि इंटरेस्टिंग एक्सरसाइज होता. गंमत अशी आहे, कोइन्सिडेंटली असं झालं की माझं पहिलंच गाणं होतं. म्हणजे पहिल्यांदा मी असे शब्द लिहित होते ज्याला चाल लागणार होती किंवा चालीवर शब्द लिहित होते. आणि त्या गाण्यामध्ये शब्द असे आलेत की आज या शाहिरा सूर लागू दे, तालनाद अंतरी आज घुमू दे. तर पहिल्याच गाण्यात हे शब्द लिहिले जाणं माझ्याकडनं आय थिंक खूपच युनिव्हर्सल कॉन्स्पिरसी असल्यासारखं झालं होतं. सो ते खूप जवळचं गाणं आहे माझ्यासाठी. मला जे वाटतं सध्याच्या परिस्थितीबद्दल तेही थोडंसं त्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे की आजकालच्या काळात आपल्याला दृश्य स्वरूपात एकच शत्रू दिसत नाही. जो मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघल असतील किंवा स्वतंत्रता संग्रामामध्ये इंग्रज असतील, एक दृश्य स्वरूपात शत्रू दिसत होता आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला लढायचं होतं. बरोबर. आत्ता ज्या वेळेला आपण अशी वीररस असलेली गाणी लिहिणार तेव्हा आपण कशाच्या अगेन्स्ट लढतोय? आत्ता आपल्या समोर एक शत्रू नाहीये, अनेक गोष्टींच्या अगेन्स्ट प्रत्येक माणूस उभा राहून लढतोय. सो त्यावेळेला जेव्हा या गाण्यामध्ये असे शब्द आले की पातशाही आता नाही, वारा आतूनच होई, रात्र वैऱ्याची रे आली, रयत साध तुला रे घाली, हाती पेलून आता घेई, तलवार भवानी आई, शिवराया गोंधळा येई. कारण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये कुठल्याही देवी देवतांना आवाहन करण्यापेक्षा अशा युगपुरुषांना, अशा देवपुरुषांना आवाहन करून ते जर आले गोंधळाला तरच काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते गाणं तसं लिहिलं गेलं आणि परत मी म्हणलं तसं ते लिहिलं गेलं. काही गोष्टी घडून जातात. हो. आणि त्यामुळे ते खूप जवळचं गाणं आहे माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं की त्यानंतर मग लिरिसिस्टचं क्रेडिट मिळायला सुरुवात झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या पण त्या मुव्हमेंटला सपोर्ट मिळाला. तसंच आता लेखकांच्या बाबतीत पण होतंय. स्क्रीन रायटर्स असोसिएशन आहे, तिथे बऱ्याच वेगवेगळे कॉन्फरन्सेस होतात, त्याच्यामध्ये बोललं जातं या सगळ्या गोष्टींविषयी. अर्थात म्हणतेस ते बरोबर आहे, दुर्दैवाने हे सत्य आहे की लेखकांना तेवढं महत्व मिळत नाही किंवा लेखकांना तेवढं ग्लॅमर आपण म्हणूया जसं असतं तसं मिळत नाही. आणि मग अशी आपण बोलत होतो तेव्हा एक गोष्ट सांगायची राहिली की मी म्हटलं की लेखक म्हणून एक वेगळा स्ट्रगल असतो, पण मला ऑफकोर्स हे माहिती आहे की माझ्यासाठी तोही रस्ता थोडासा सोपा आहे, कारण अभिनेत्री असल्यामुळे लोक मला ओळखतात. एक्झॅक्टली. ऍटलिस्ट मी एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अप्रोच होऊ शकते. बरोबर. मी एखाद्या कलाकाराला, माझ्या को ऍक्टरला अप्रोच होऊ शकते, कारण मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक लोक त्यांच्याबरोबर काम करून मला माहिती आहेत, अनेक दिग्दर्शक मला माहिती आहेत. सो त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता माझ्यासाठी थोडासा सोपा आहे, जो एखाद्या नवीन लेखकासाठी खूप अवघड असू शकतो, कारण त्याला माहितीच नसतं की ह्या ऍक्टरला मी कसं अप्रोच करू, की मी ह्या ऍक्टरसाठी फिल्म लिहितोय पण मी त्याला अप्रोच कसं करू. बरोबर. जे माझ्यासाठी थोडंसं सोपं जातं. सो मला असं वाटतं की तोही स्ट्रगल थोडासा कमी होता. पण अर्थात माझं कॅलिबर मला प्रूव्ह करायला लागतं आणि त्यानंतरच कोणीतरी माझ्यावरती विश्वास ठेवतं आणि त्यानंतरच पुढचं काम. बरोबर. सो मी सीतारामच वाईट लिहिली असती तर पुढची 4 कामं मला आलीच नसती. बरोबर. ती 4 कामं लोकांच्या समोर आली नसती तर कदाचित मला त्यानंतर मराठीमध्ये ज्या ज्या लेखकांना किंवा ज्या ज्या इतर दिग्दर्शकांना किंवा अभिनेत्यांना मी अप्रोच करतेय, जी मी फिल्म लिहितेय किंवा इतर काही गोष्टी ज्या करतेय त्याच्यासाठी, तर त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला नसता. बरोबर. शेवटी आपल्याला माहितीये मराठीमध्ये आपण काम करतो, आपल्यासाठी कंटेंट इज किंग. आपल्यासाठी म्हणजे सैराट सारखं उत्तम उदाहरण आहे की कुठलाही ओळखीचा चेहरा नसताना सुद्धा फिल्म जेव्हा एवढी चालते त्यावेळेला फक्त आणि फक्त कला जिंकते, असं मला वाटतं. सो अशा पद्धतीने अप्रोचेबिलिटी सोपी आहे, पण प्रवास नक्कीच सोपा नाहीये, कारण प्रत्येकाचे जसे स्वतःचे काही त्या दृष्टीने येणारे स्ट्रगल्स असतात. म्हणजे मला जे विषय मांडायचे ते वेगळे आहेत, मला ज्या गोष्टींविषयी बोलायचंय त्या गोष्टी कदाचित तेवढ्या आत्ता समाजमान्य नसतील, कारण लिहितोय, विचार करतोय, मांडतोय, तो एक्सेप्टन्स पण तितकाच हवा. आणि मी थोडीशी त्या बाबतीत स्टबर्न आहे की लोकांना आवडावं म्हणून मी माझ्या गोष्टीमध्ये किंवा मी लिहिलेल्या एखाद्या कॉन्सेप्टमध्ये खूप अननेसेसरी बदल नाही करणार.
गोष्ट एंटरटेनिंग व्हावी, करमणूक प्रधान व्हावी, ह्यासाठी बदल करायचे असतील तर ऑफकोर्स आपण करूयात. म्हणजे सैराटची गोष्ट जर नुसतीच असती आणि त्यात गाणीच नसती तर कदाचित माहित नाही ती किती लोकांना आवडली. बरोबर, पण ते दोन्ही होऊनही त्याच्यातनं जो काही संदेश द्यायचा आहे तो दिला गेला. आणि त्या पद्धतीने जर काम करायचं तर मला असं वाटतं की तसं काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही. पण फंडामेंटलीच मला जे म्हणायचंय ते मी म्हणू शकत नसेन एखाद्या गोष्टीमध्ये, तर मला असं वाटतं की मी ते बदल नाही करत. त्यामुळे पण स्ट्रगल्स वेगळे असतात. तू असं म्हणू शकतो आपण की लिखाण किंवा लेखन या क्षेत्रामध्ये तू आता जास्त एस्टॅब्लिश्ड होतीयस. एस्टॅब्लिश नाही, मी अजूनही प्रयत्न करते, पण मी काम करते. पण स्टील म्हणजे अभिनयापासून सुरुवात झाली, बॅकस्टेज नाटकात कामं केली, आता लिहितेस, गाणी लिहितेस, चित्रपट लिहितेस, तर कुठेतरी ती अभिनेत्री नेहा शितोळे मिस करतेस का? अजिबात नाही. कारण काय होतं मी सांगते, असं खूप चांगले चांगले दिग्दर्शक पण म्हणून गेलेत की एक चांगला अभिनेता खूप उत्तम दिग्दर्शक होऊ शकतो, किंवा एखादा चांगला दिग्दर्शक कदाचित अभिनेता नाही होऊ शकणार, पण अभिनेता चांगला दिग्दर्शक, कारण तो बघत असतो. कारण मला असं वाटतं की मला सवय असल्यामुळे, परकाया प्रवेश आपण ज्याला म्हणतो त्याची थोडीशी सवय असल्यामुळे, अभिनेत्री असल्यामुळे, एखाद्या कॅरेक्टरच्या मनात आता काय चाललं असेल ते जोखणं थोडं सोपं होतं. मी अजिबात असं म्हणत नाही की, आणि मला अजिबात कुठल्याही लेखकांचं क्रेडिट काढून नाही घ्यायचंय. ते जे करतात ते खूप अवघड काम आहे. ते मी करायला लागल्यावर मला माहितीये की ते किती अवघड आहे. पण मला जेन्युइनली असं वाटतं की मी मिस नाही करत, कारण मी जेवढ्या नवीन कॉन्सेप्ट्सवरती काम करते, किंवा एखादी मला सुचलेली असेल, एखादी दुसऱ्याला सुचलेली असेल, मी कोणावर को राईट करत असेल, तरी सुद्धा अभिनेत्री असल्याचा काही वेळेला फायदाच होतो. कारण वाक्य बोलताना मला माहितीये की ते काय पद्धतीने इमोट केलं जाऊ शकतं कदाचित. त्यामुळे संवाद लिहिताना त्याचा खूप उपयोग होतो. की मी बोलून बघते एकदा मनात की अच्छा हा हे ओके वाटतंय, किंवा काही वेळेला असं होतं की दोन पात्र अचानक सेमच बोलतायत असं वाटायला लागतं. म्हणजे तू वेगळी व्यक्ती आहेस, मी वेगळी व्यक्ती, आपली बोलायची पद्धत वेगळी, आपली भाषा वेगळी, आपण वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होतो. तर काही वेळेला असं होऊ शकतं की एकाच लेखकाने सगळे संवाद लिहिल्यामुळे 2-3 पात्र साधारण सेम भाषा बोलतात, सिमिलर बोलतात असं होऊ शकतं. मग थोडा कॅरेक्टरचा विचार केल्यावर असं वाटतं की अरे नाही, ह्या कॅरेक्टरला आपण एक थोडंसं काहीतरी, स्वतः अभिनेत्री असल्यामुळे तू त्या कॅरेक्टरच्या जागी स्वतःला उभं करू शकतेस थोडंसं. आणि त्याचा अर्थात म्हणजे मला अजिबात त्यालाही कमी नाही लेखायचंय, पण 5 ते 10% उपयोग नक्की होतो लिखाणात. जरा बरं होण्याच्या दृष्टीने घेऊन जाऊ शकतो ते लिखाण. बरं, मग आता सर असं म्हणेल की आता ती लिहितेस तू, तर स्वतःसाठी असं काहीतरी लिहावं आणि अभिनय करावा, त्यात नचिकेतही असावा असं काही डोक्यात आहे, आणि डिरेक्टही करावी असं काही डोक्यात आहे का? नाही, मला फिल्म बनवायची तर आहेच आहे. मला ते पहिल्यापासून मला माहिती होतं. मी नाटक करत होते तेव्हापासून मला माहिती होतं की मला गोष्टी सांगायच्या आहेत. मग सुरुवातीच्या काळात लोकांच्या गोष्टी सांगण्याचं एक माध्यम म्हणून मी अभिनेत्री म्हणून काम केलं. बरोबर. त्यानंतर मला जे मांडायचंय ते वेगळ्या पद्धतीने, पण लोकांनी केलेल्या कामाच्या अनुषंगाने, आपण अडॅप्टेशन्स जी म्हणतोय त्या दृष्टीने त्याच्यात मला जे मांडायचं त्यात मी लेखक म्हणून काम केलं. पण ऍट द एंड ऑफ द डे मला माझी गोष्ट सांगायची आहे, माझ्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या माझ्या डोक्यात आहेत, ज्या मला आतापर्यंत अनुभवातनं सुचत आलेल्या आहेत, दिसत गेलेल्या आहेत. काही सत्यकथा आहेत, काही बायोपिक्स आहेत, काही इंटरेस्टिंग लोकांच्या विषयीच्या गोष्टी आहेत. म्हणजे केवढ्या फिल्म्स येणार आहेत नेहा? थँक्यू. आय होप फिंगर्स क्रॉस्ड लवकर व्हावं हे सगळं. पण आणि अर्थात माझ्या आत्तापर्यंतच्या जगण्यातनं जो काही अनुभव मी गाठीशी बांधलाय, त्याच्यातनं येणारी जी काही गोष्ट असेल, किंवा त्याच्यातनं मला जे म्हणणं मांडायचंय ते मला ऑफकोर्स मांडायचंय, आणि कधी ना कधीतरी ते मला स्वतःला बनवायचंय. सो ऑफकोर्स मी त्याच दृष्टीने वाटचाल करतेय, त्याच दिशेने वाटचाल करतेय, आणि बघूया, म्हणजे होपफुली लवकर हे घडावं की माझी एखादी फिल्म जी मी दिग्दर्शित केलेली असेल ती यावी. पण आत्ता लिखाण चालू आहे, त्याच्यात मला खूप मजा येते, कारण मी खूप वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म्स आत्ता लिहितेय. 2 ते 3 फिल्म्सवरती कामं सुरू आहेत. जेव्हा म्हणजे अंमलडब नाही होत का लिहिताना? किंवा नाही, खरं तर सांगू का, एखाद्या गोष्टीवरती काम करताना खूप जेव्हा डोकं पिकतं तेव्हा थोडा वेळ दुसऱ्या गोष्टीत डोकवून आल्यावर जरा बरं वाटतं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की चेंज ऑफ
वर्क इज अ लिटल बिट ऑफ रेस्ट इन वर्क. तसं आहे ते. म्हणजे आपल्याला कंटाळा आला की आपण जाऊन एक चक्कर मारून येतो ना, फिरून येतो ना, किंवा एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाऊन थोडं चिल करून येतो, तसं आपल्या घरातनं दुसऱ्या घरात गेल्यासारखं ते एका गोष्टीतनं दुसऱ्या गोष्टीत जाऊन परत आपल्या घरी आल्यानंतर कदाचित काहीतरी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पण येतो. मला असं वाटतं. अनेकदा ब्लॉग्स येतात, काहीही सुचत नाही, खूप कंटाळा येतो, मग स्ट्रेस इटिंग होतं आणि किंवा चक्कर मारली जाते बाहेर फिरून आल्यानंतर, कुठेतरी बाहेर गावी सुद्धा फिरून आल्यानंतर कदाचित थोडासा फ्रेशर एक आउटलुक आपण त्याच्याकडे घेऊन येतो आणि मग त्या आउटलुकनी बघून त्याच्यामध्ये जो ब्लॉक आलेला आहे किंवा जे आता बोर झालंय किंवा कंटाळा आलाय किंवा कन्फ्युजन आहे ते सगळं क्लिअर होऊ शकतं असं मला वाटतं. बरं, आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊयात. रिझन असं आहे की बिग बॉस येतोय. ओके, सो यावेळेस महेश मांजरेकर नसणार आहेत होस्ट, रितेश देशमुख असणार आहे. तर तू कंटेस्टंट होती, महेश मांजरेकरांचा तो ओरडा खाल्लाय किंवा ते सगळं ऍटमॉस्फिअर फील केलंय. सो रितेश देशमुख दिसणार आहे, पण रितेशकडे म्हणजे मगाशी आपण म्हणत होतो चालतं ना की रितेश देशमुख हा किती होस्ट म्हणून खरा ठरू शकतो किंवा किती त्याला अगेन स्पर्धक किती एक्सेप्टन्स असू शकतो. तर या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने पाहतेस? मी खरं तर सांगू का, मी आत्ता अख्खा इंटरव्ह्यू तू बघशील तर तू हेच ऐकलं असशील माझ्याकडनं की लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्यामुळे मी चांगलं काम करू शकले. येस. आणि मी जर कधीच पहिला प्रयत्न केला नसता किंवा मी जर कधीच बदल केला नसता स्वतःमध्ये तर मी पुढचं काहीच काम करूच शकले नसते. सो बदल, चेंज इज कॉन्स्टंट, बदल होत राहणार. ऑफकोर्स खूप जास्ती मिस करणार महेश मांजरेकरांना ऍज अ होस्ट. कारण एक वडीलधारी व्यक्ती, त्याचा धाक, दरारा आणि तरीही ती माया, हे सगळं आम्हाला आमच्या सीझन मध्ये सरांनी दिलं होतं. पण मला असं वाटतं की आत्ताचा जो काळ आहे, आत्ता ज्या पद्धतीचे कंटेस्टंट्स गेल्या काही सीझन्स मध्ये येत आहेत किंवा येतील आता, किंवा ज्या पद्धतीचं एकंदरीत आपण असं म्हणतो की कला हे समाजाचं चित्रण असतं आणि वाईस वर्सा. समाजात जे घडतं ते तुम्हाला तुमच्या सिनेमांमध्ये बघायला मिळतं. सिनेमांमध्ये काही वेळेला ज्या गोष्टी घडतात त्या इथे बाहेर सुद्धा घडतात. तर मला असं वाटतं की आत्ता बाहेर जे घडतंय की थोडीशी युथफुल एनर्जी, थोडीशी अग्रेसिव्ह एनर्जी गरजेची आहे. म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीला जर एखाद्या वडीलधाऱ्या माणसांनी 4 समजुतीच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना कळणार नाही. पण त्यांच्या पिअर ग्रुप मधल्या 2-3 लोकांनी जर त्यांना सिमिलर अनुभव सांगितले त्यांचे किंवा त्यांच्या वयाच्या एखाद्या माणसानी त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर ते त्यांना त्यांच्या भाषेत चांगलं समजावून सांगू शकतात. राईट, असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की रितेश येतोय, इंटरेस्टिंग आहे, वेगळा सीझन असेल आणि तो काय पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय हे बघायलाही आवडेल. कारण ऑफकोर्स अत्यंत विचार करणारी, अत्यंत चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत घरातनं आलेली ती एक व्यक्ती आहे. आपण त्यांचे रील्स बघतो, त्यांचे फॅमिली फोटोज बघतो, त्या सगळ्यामधनं आपल्याला कळतं की एक चांगला माणूस तो आहे, आधी एक चांगला कलाकार आहे. आणि अशी व्यक्ती जर येऊन 4 समजुतीच्या गोष्टी सांगणार असेल तर मला असं वाटतं काहीच हरकत नाही त्यात. बरं, मला एक दुसरं अजून की आतापर्यंत तुला बऱ्याच जणांनी ते विचारलंच असेल, पण आता इतकी वर्ष झाली तुझा बिग बॉस सीझन येऊन, जेव्हा शिव आणि तुम्ही उभे होतात आणि जेव्हा ते अनाऊन्स झालं, व्हॉट वॉज ती पहिली रिॲक्शन काय? आणि आज ती जर आठवली तर त्या नॉस्टॅल्जियामध्ये जातेस का? मी खरं सांगू का, मी त्या घरातनं ज्या वेळेला असं लक्षात आलं माझ्या की मी आणि शिव दोघंच राहणार आहोत इथे आणि आता काही मोमेंट्समध्ये मी तो दरवाजा ओलांडून बाहेर जाणार आहे आणि मग एक ते बिग बॉसचं भाषण असतं बाहेर पडताना, खूप इमोशनल करतात ते तुम्हाला. तर माझ्या मनात फक्त एवढं एकच सतत चालू होतं की मला हे सगळं परत कधीच दिसणार नाहीये. कारण ते घर डिमॉलिश होतं. मी गेल्यानंतर ते घर राहत नाही. नंतरच्या सीझन्सला जरी तुम्ही आतमध्ये गेलात, भेटायला गेलात लोकांना, चक्कर मारायला गेलात, तरी तुमचं घर कधीच तुम्हाला परत मिळत नाही. सो मी ते घर मिस करण्याच्या नादात इतकी होते. आणि दुसरी गोष्ट, मी त्याही वेळेला असं म्हणाले की माझ्यात आणि शिवमध्ये फरक फक्त प्राइज मनी आणि ट्रॉफीचा आहे. एकही क्षण त्याच्यापेक्षा कमी मी त्या घरात जगलेली नाहीये. बरोबर, किंबहुना जास्तीच जगले असेल, कारण मी आधी आले होते आणि शिव नंतर आला होता.
सो खरं तर मी शिवपेक्षा जास्ती काळ त्या घरात घालवला, त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की अरे यार आपल्याला बक्षीस मिळालं पाहिजे, कारण तू शेवटपर्यंत आलीस. माझ्यासाठी त्या घरात ते 100 दिवस जगणं आणि ते शेवटी बाहेर पडणं आणि होतं. सर्व अनुभव म्हणजे एकही अनुभव मिस नाही केला. एंट्रीपासनं एक्झिट पर्यंतचा त्या घरामध्ये मिळू शकणारा प्रत्येक अनुभव मी पुरेपूर घेतला आणि मी ते घर पूर्ण 100 दिवस अत्यंत मनमुराद त्या घरात जगले. त्यामुळे मला अजिबात असं वाटलं नाही कधी की अरे यार बक्षीस का नाही मिळालं, अरे यार शिवला का मिळालं, कधीच नाही. मी म्हटलं तसं त्याच्यात आणि माझ्यात फरक फक्त प्राइज मनी आणि ट्रॉफीचा होता. बाकी आमच्या दोघांची जर्नी तेवढीच सोलफुल होती, तेवढीच इंटरेस्टिंग होती आणि खूप मजा आली कम्पीट करायला जे कोणी सदस्य माझ्याबरोबर होते त्यांच्याबरोबर. आता पुन्हा एकदा जर सपोज तुला संधी मिळाली की बिग बॉस हाऊसमध्ये जायचंय, तर आतापर्यंत जे सीझन तू पाहिलेस 4ही सीझन, तर कोणते सदस्य तुला स्वतःला चूज करायला आवडतील की ओके फाईन ह्यांच्यासोबत आय बी देअर? ओके, म्हणजे मी स्वतःचा सीझन डिझाईन करेन. हो, तू तुझं सीझन डिझाईन कर. अरे बापरे, आता लेखक म्हणून झाल्यामुळे कास्टिंगचा विचार करायला लागतो खरं तर कधी कधी. मला कोणाबरोबर राहायला आवडेल? ऑफकोर्स माधव शिवानी परत हवे, आरोह पण हवाय. त्याच्यानंतर पहिल्या सीझन मधली रेशमताई, आस्ताद, सुशांत, उषा नाडकर्णी, कारण इंटरेस्टिंग. ऑफकोर्स सुरेखाताई पण पाहिजेत, सुरेखा पुणेकर हव्याच आहेत ऑफकोर्स. त्याच्यानंतर अभिजित, कारण तो खूप चांगला कॉम्पिटिटर होता अभिजित केळकर, त्यामुळे तोही आवडेल. म्हणजे मला त्याच्याबरोबर लढायला खूप आवडेल परत एकदा. बाप्पा, तो फार दिवस राहिला नाही, पण माझ्याशी खूप इच्छा होती की बाप्पानी राहायला पाहिजे घरात आणि काहीतरी धमाल मजा केली असती आम्ही. त्यानंतर पुढच्या सीझन्स मध्ये, माझ्या नंतरच्या सीझन्स मधले जर विचारशील तर मीरा नंतरही आम्ही भेटलो आणि साधारण सिमिलर मेंटॅलिटी टास्क बीस खेळताना असल्यामुळे आमचं खूप जमतं. पण मीरा, विशाल निकम, खूपच अमेझिंग गेम होता त्याचा. जय दुधाणे पण इंटरेस्टिंग खेळत होता. आणि त्याच्यानंतरच्या सीझन मधलं कोण बरं? अमृता देशमुख लेटेस्ट सीझन मध्ये होती तेव्हा, कारण मला असं वाटतं की हुशारीने खेळणाऱ्या लोकांबरोबर खेळायला पण मजा येते ऍक्च्युली. आमच्या सीझन मधली रुपाली पण मला परत आवडेल, कारण आम्ही पहिल्या काही काळात आम्ही खूप भांडायचो एकमेकींची, पण नंतर आमची मैत्री झाली होती आणि आम्हाला इनफ वेळ नाही मिळाला असं मला वाटतंय घराच्या आत स्पेंड करायला. सो रुपाली. त्याच्यानंतर अजून तेजस्विनी लोणारी. त्यानंतर मेघा घाटगे. हो. त्याच्यानंतर म्हणजे झाले मला वाटतं 15 तर ते ओव्हर क्राऊडेड करीन मी घर, कारण मला आवडलं. आणि थीम काय असेल त्या घराची तुझ्या थीम? कारण प्रत्येक वेळी थीम असते त्या एका घराची, तुझी थीम काय असेल? हो, मग आपण हे सगळे लिहून पाठवून टाकूयात कलर्सला. फॅन्टसी, वंडरलँड. ओ वाव. आणि जिंकणार तू आहेस, हे पण आपण फिक्स करूया. आपण फिक्स करून टाकूया, चालेल. कारण माझी बॅट. हो, माझी बॅट. सो आपण हे लिहून पाठवूयात आणि बिग बॉसचा 6वा सीझन हा आपण सांगूयात त्यांना की तू करतेस वगैरे. पण खरंच खूप छान वाटलं नेहा मला गप्पा मारून, आणि कारण मी स्वतः तो अख्खा सीझन पाहिला आहे, त्यामुळे बिग बॉस काय होतं हे, आणि या क्षेत्रात असल्यामुळे त्या घरात जाऊन आली आहे, ते काही तासापुरतं का होईना पत्रकार म्हणून ते अनुभवले, ती वाईब वेगळी असते. त्यामुळे तुझी गप्पा म्हणून खूप वाटलं. आणि मुळात बिंग लेखिका म्हणून तू जसं म्हणालीस तसं खरंच खूप छान तुझ्याकडून लिहून आम्हाला ते पाहायला आवडेल. आणि सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि असंच आपण भेटत राहू, गप्पा मारत राहू. सो पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल, आणि आतापर्यंतच्या प्रवासाच्या पेक्षा वेगळं काहीतरी आपण बोललो आणि ते लोकांसमोर आलं, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर दॅट. लोकांना आवडावं जे मी लिहिलंय ते, आणि ह्याच्या पुढे अनेक अजून अशाच उत्तम संधी येत राहाव्यात, एवढीच सगळ्या प्रेक्षकांच्या चरणी आणि युनिव्हर्सच्या चरणी हीच प्रार्थना.
तर नेहा आणि माझ्या अनफिल्टर्ड गप्पा तुम्हाला कशा वाटल्या त्या तुमच्या कमेंट मार्फत आम्हाला नक्की कळवा. आणि पुढच्या अनफिल्टर्ड गप्पा विथ कलाकारच्या एपिसोडमध्ये नवीन कोणता तरी कलाकार नक्कीच भेटेल आणेन. आणि जसं नेहा म्हणाली तसं आय होप की कलर्सने हा व्हिडिओ पाहू देत आणि तिचा सीझन नवीन येऊ देत. सो थँक्यू सो मच. भेटूयात पुन्हा एकदा एका नव्या कलाकारासह.